कोल्हापूरच्या कारवेमध्ये शहीद तुपारेंचं पार्थिव हे दाखल झालेलं आहे। काश्मीरच्या पुंछ भागात शहीद झालेले जवान राजेंद्र तुपारेंचं पार्थिव त्यांच्या चंदगडमधील कारवे या मूळ गावी दाखल झाले। अवघी पंचक्रोशी या ठिकाणी लोटलेली पाहायला मिळते। आज त्यांच्यावर याच ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत। पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये 2 जवान शहीद झालेले होते, ज्यामध्ये राजेंद्र तुपारे हे देखील एक आहेत। रणजित माझगावकर आमचे प्रतिनिधी कारवेवरून आपल्या सोबत आहेत। रणजित, वीराच्या अंत्यदर्शनासाठी पंचक्रोशी लोटली आहे। राजेंद्रच्या अंतिम संस्काराची पूर्ण तयारी आता झालेली आहे आणि आपल्या परिसराच्या या शहीद जवानाचं अंतिम दर्शन घेण्यासाठी पंचक्रोशीतून हजारो लोक सध्या या परिसरात येताना दिसत आहेत। ज्या पटांगणावर अंतिम संस्कार होणार आहेत हे पटांगण सध्या खचाखच भरलेलं आहे। महिला, पुरुष, वृद्ध, लहान मुलांसह सर्व या परिसरामध्ये लोटलेले आहेत। काही वेळात म्हणजे साधारण एक अर्ध्या तासामध्ये या परिसरात शहीद जवान राजेंद्र यांचं पार्थिव आणण्यात येणार आहे आणि एका शामियानेच्या इथे अंतिम दर्शनासाठी काही वेळ ठेवण्यात येणार आहे। त्यानंतर शासकीय इतमामामध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। या परिसरात प्रत्येक गावातले 20हून अधिक जवान सैन्य दलात असल्यामुळं चंदगड हा जो तालुका आहे या तालुक्यामध्ये एक पब्लिक अटॅचमेंट आपण ज्याला म्हणतो ती असल्यामुळं पंचक्रोशीतले लोक या परिसरामध्ये गर्दी करताना दिसत आहेत। गोवा बेळगाव या मार्गावर हे गाव चंदगड आहे आणि या मार्गावर सुद्धा वाहनांच्या सध्या रांगा लागलेल्या आहेत। रस्त्यावरून लोक चालत येत असल्यामुळे या वाहनं काही काळ थांबवण्यात आलेली आहेत। सध्या ज्या शाळेमध्ये राजेंद्र शिकले त्या शाळेच्या पटांगणावर सध्या लोक येत आहेत आणि त्या ठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे। निश्चितच रणजित, यापुढचा नेमका जे पार्थिव आणलेला आहे त्याचा मार्ग नेमका कसा असणार आहे अंत्ययात्रेचा? रणजित, माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? हॅलो रणजित, माझा आवाज पोहोचतोय? हा दीपक। रणजित, ही जी अंत्ययात्रा काढण्यात येणार आहे या अंत्ययात्रेचा मार्ग नेमका कसा असणार आहे? ही जी अंत्ययात्रा आता थोड्याच वेळात काढण्यात येणार आहे। खरं तर काल बेळगावला संध्याकाळीच हा पार्थिव आणण्यात आला होता आणि आज सकाळी 8:30ला गावामध्ये हा पार्थिव आणलेला आहे। काही वेळापूर्वी हा पार्थिव त्यांच्या घरी नेण्यात आला होता आणि त्या ठिकाणावर अंत्ययात्रा सुरू करून आता तो पटांगणाच्या दिशेने, शाळेच्या दिशेने सध्या येत आहे। या पार्थिवाच्या पाठीमागे मोठ्या प्रमाणामध्ये लोक आहेत आणि ते फुलांचा वर्षाव या पार्थिवावर करत आहेत। अतिशय तीव्र भावना त्यांच्या आहेत। एका बाजूला दुःख तर दुसऱ्या बाजूला देशासाठी शहीद झालेल्या जवानाला आनंद सुद्धा त्यांना आहे। पण मोठ्या प्रमाणामध्ये सुद्धा या पटांगणावर आपल्या या वीर शहीद जवानाला अखेरचा सलाम करण्यासाठी लोक जमा झालेले आहेत। हा पार्थिव आता पटांगणाच्या दिशेने सुद्धा आलेला आहे। रणजित, धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तेव्हा शहीद तुपारे यांचं पार्थिव मूळ गावी दाखल झालेलं आहे। त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव करण्यात येतोय। पाकच्या गोळीबारामध्ये राजेंद्र तुपारे यांना वीरमरण आलं। ज्या शाळेच्या पटांगणामध्ये राजेंद्र तुपारे वाढले, मोठे झाले, त्याच पटांगणामध्ये त्यांना आज अखेरचा निरोप देण्यात येणार आहे। त्यांना निरोप देण्यासाठी अवघी पंचक्रोशी कारवेमध्ये लोटलेली आहे। संपूर्ण बेळगाव, कोल्हापूर शोकसागरात बुडून गेलाय।
खरं तर पाकव्याप्त काश्मीरात करण्यात आलेला सर्जिकल स्ट्राईकचा घाव हा पाकिस्तानला कुठेतरी झोंबला होता आणि त्यानंतर पाकिस्तानकडून वारंवार शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलं आणि यामध्ये आत्तापर्यंत अनेक जवान धारातीर्थी पडले पाककडून करण्यात आलेल्या गोळीबारामध्ये। महाराष्ट्रातीलच कोल्हापूरच्या जिल्ह्यातील राजेंद्र तुपारे तर पंजाबमधील गुरुसेवक सिंग यांना सीमेवर लढताना मरण आलं। गेली 14 वर्ष राजेंद्र तुपारे यांनी आपल्या देशसेवेसाठी दिलेली आहेत। 2002 मध्ये ते लष्करात दाखल झाले। 14 वर्ष त्यांनी मातृभूमीची सेवा केली। त्यांच्या पश्चामध्ये त्यांना 2 मुलं देखील आहेत, लहान मुलं। शहीद नायक राजेंद्र तुपारे काही दिवसांपूर्वी गावी आले होते। त्यांची एकंदरीतच आतापर्यंतची कारकीर्द कशी राहिली त्यावर एक नजर टाकूया। गणपतीच्या सुट्टीमध्ये तो गावी आला होता। सुखात होता, बायको पोरांसकट आपल्या कुटुंबासह। तो परतला, सीमेवर तैनात झाला। दिवाळी तुमच्या आमच्या घरी दिवे लागले, पण दिवाळी संपताच त्याच्या घरी आक्रोशाची चिता पेटली। कोल्हापूरच्या कारवेचे राजेंद्र तुपारे शहीद झाल्याची बातमी आली आणि गावाची रौनकच गेली। ITI झालेले राजेंद्र 2002 साली बेळगावच्या मराठा लाईट इन्फंट्रीमध्ये भरती झाले होते। 14 वर्षाच्या सेवेमध्ये कधी सीमेवर तर कधी बेळगावात त्यांची बदली होत राहिली। लष्करी सेवेची अवघी 1.5 वर्ष त्यांची बाकी होती, पण त्याआधीच ते देशाच्या कामी आले। ज्या मैदानात राजेंद्र घडला त्याच मैदानात त्याला निरोप देण्याची तयारी सुरू आहे। पण एका डोळ्यात अश्रू आहेत तर दुसऱ्या डोळ्यात आग। वाईट ह्या गोष्टीचं वाटतंय, ज्या वेळेस आम्ही होतो त्यावेळेस आम्हाला जे अधिकार पाहिजे होते, एक सैनिकाला जे अधिकार पाहिजे ते मिळत नाहीत। हे सरकारचं दुर्दैव आहे। पाकिस्तान एक दिवसात आपण कब्जा करीन अशी ताकद बाळगणारा सैनिक आज कमजोर पडतो। हे ऑर्डरमुळे सैन्याचं धैर्य न दिल्यामुळे की जगाच्या नकाशावरती एक छोटासा असलेला पाकिस्तानसारखा देश आज भारतासारख्या देशावरती जर आगळी करत असेल तर आमच्यासारखे तरुण जवान आणि सर्व नागरिक आज पाकिस्तानच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही तयार आहोत। एकदा आर या पारची लढाई एकदा मोदी साहेब होऊन जाऊ देत। राजेंद्रचं कुटुंबच समाजसेवी। या कॉलेजची जागाही त्याच्याच कुटुंबानं दिलेली। राजेंद्र इतका गुणी की त्याच्या कहाण्या शाळेत सांगितल्या जायच्या। राजेंद्र हा लहानपासून खेळाडूच होता। कबड्डीचा अतिशय चांगला खेळाडू। मी परवा दिवशी सुद्धा ज्यावेळेला आम्ही आमच्या त्या ज्युनियरच्या मुलांचं कबड्डी घेत होतो प्रॅक्टिस, त्यावेळेला मी सांगायचो राजेंद्र आमचा 4 मुलांना मारून ओढून घेऊन यायचा। या परिसरात म्हटला तर आता आम्ही 1999 साली आमच्या शाळेनं वृक्षारोपण कार्यक्रम आखलेला। त्या दरम्यान त्यांनी लावलेलं झाड आजही आपल्याला दिसेल, निलगिरीचं झाड त्याने लावलेलं। तो सुट्टीत देखील येऊन त्याला पाणी घालायचा, काही नसेल तर प्लॅस्टिक पिशवी गोळा करून त्यानं पाणी घातलेलं आहे त्या झाडाला। ते झाड आज दिमागात उभे आहे।
चंदगडच्या तांबड्या मातीनंच राजेंद्रच्या रक्तात शौर्याची रग भरली होती. तो कायम देशसेवेच्याच गोष्टी करायच्या. काय करणार, या गावाला शौर्याची परंपरा लाभली आहे. मला वाटतं किल्ला स्पर्धेच्या माध्यमातून त्याला सैनिकाची वृत्ती त्याच्यामध्ये भिडली गेली. सैनिक कसा उभा राहतो हे आणि खरंच देशसेवाची पाळंमुळं त्या किल्ला स्पर्धेमधून त्याच्यात रुजली गेली. आणि विशेष सांगायचं, आमच्या गावात 14 ते 15 सैनिक आहेत. त्याची प्रेरणा त्याला मिळाली असावी आणि देशसेवेला आपण वाहून घेता येईल का, ह्या दृष्टिकोनातून त्यात सहभागी झाला. खरं तर राजेंद्र पुढच्या वर्षी निवृत्त होऊन गावी परतला असता, पण कदाचित देशासाठी प्राणार्पण करणं हेच त्याच्या आयुष्याचं ध्येय होतं. मागं म्हातारी आई, पत्नी आणि 2 गोंडस पोरं सोडून तो गेला, पण मनात देशभक्तीची मशाल पेटवून. विलास अध्यापकसह रणजित माजगावकर, ABP माझा, कारवे, कोल्हापूर. तेव्हा कारवे गाव शोकमग्न झालेलं आहे. वीराच्या अंत्यदर्शनासाठी अवघी पंचक्रोशी लोटलेली आहे. ज्या शाळेच्या पटांगणामध्ये राजेंद्र तुपारे वाढले मोठे झाले, त्याच शाळेच्या पटांगणामध्ये त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. अगदी काही वेळापूर्वीच त्यांचं पार्थिव कारवे गावात दाखल झालं. त्यांच्या पार्थिवावर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आलेला आहे. राजेंद्र तुपारे यांचं मूळ गाव जे आहे कारवे, या ठिकाणी त्यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे. अवघी पंचक्रोशी लोटलेली आहे. आणि या दृश्यांसोबतच बुलेटिनमध्ये वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची.